नाचणीचे तर असंख्य फायदे आहेत जे आजकाल सगळ्यांनाच माहीत झाले आहेत. नेहमी तीच भाकरी वगैरे खाऊन कंटाळा येत असेल तर हे सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. काही नाही, आपल्या रेग्युलर भाज्या आहेत कांदा, टोमॅटो, गाजर, सिमला मिरची, अद्रक, लसूण, मटार, ज्या काही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या छान चॉप करून घ्या, नाहीतर छान कट करून घ्या. छान अशा बारीक करा म्हणजे छान सूपमध्ये ते छान लागतात. मटर पण मी थोडेसे बारीक करून घेतले होते. कढईमध्ये थोडंसं तूप ॲड केलं, त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या टाकल्या, तर छान परतून घेतल्या. मटर तुम्ही अख्खेही टाकू शकता किंवा असे थोडेसे बारीकही करू शकता. त्याच्यामध्ये थोडीशी मी टाकली होती मिरीपूड, मीठ, तुम्हाला पाहिजे तर एक मिरची पण तुम्ही बारीक करून त्यात टाकू शकता. जे काही नाचणी सत्व आहे, तुम्ही शक्यतो नाचणी सत्व घ्या म्हणजे ते अजून जास्त हेल्दी होतं. मी इथे नाचणी सत्व पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची छान अशी स्लरी करून घेतली होती, म्हणजे ते आपण सूपमध्ये मिक्स करताना ते जास्त घट्ट होणार नाही. आणि परतलेल्या ज्या भाज्या होत्या त्याच्यामध्ये ती स्लरी ॲड केली. हे सूपनं लगेच घट्ट होतं कारण नाचणी लगेच आळती, त्यामुळे हळूहळू पाणी ॲड करत जायचं. आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये ते सूप बनवायचं. लगेच खाणार असाल तर पाणी थोडं कमी ठेवलं तरी चालतं, पण जर ते थोडा वेळ तसंच ठेवून खाणार असाल तर ते घट्ट होत जातं, त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच ॲड करायचं. अजून छान टेस्ट यावी म्हणून थोडंसं त्याच्यात मी केलं लिंबू ॲड आणि ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. ह्याच्यात एक सिक्रेट मसाला जो मी ॲड करते ज्याच्यामुळे नाचणीची टेस्ट येत नाही आणि अजून छान टेस्ट लागते, ते म्हणजे पावभाजी मसाला. तुम्हाला जर ती नाचणीची टेस्ट आवडत नसेल ना तर हा मसाला नक्की ॲड करून बघा. सूप खूप छान होईल. लहान मुलांसाठी तर खूप बेस्टच आहे.